चंद्रपूर महानगरपालिकेतील नालेसफाई कामगारांचं मागील 4 महिन्यांपासूनचे वेतन रखडल्यानं आणि 172 कामगारांना सेवेतून कमी करण्यात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली। काँग्रेस नगरसेविका वैशाली चंदनखेडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासह थेट आयुक्तांच्या दालनात कचरा टाकून प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली। आंदोलनादरम्यान शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप करण्यात आला। पावसाळ्याच्या तोंडावर अनुभवी नालेसफाई कामगारांना कामावरून दूर केल्यामुळे अनेक भागांत कचऱ्याचे ढिगारे साचत असून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। कामगारांचे प्रश्न सोडविण्याऐवजी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। 4 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यानं कामगारांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळलं असून 15 वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या 172 कामगारांना कोणताही पर्याय न देता कमी करण्यात आल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। 2 दिवसांच्या आत सर्व थकीत वेतन कामगारांच्या खात्यात जमा करावं, अन्यथा संपूर्ण कुटुंबासह महानगरपालिकेत बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीनं प्रशासनाला देण्यात आला। पावसाळा ऐन वेळेवर पावसाळा सुरू असताना आयुक्त साहेबांनी आपल्या सूटबुद्धीने एक निर्णय घेतला। अचानकपणे 160 सफाई कामगारांना घरी बसवले आणि त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्या पूर्ण चंद्रपुरामध्ये एवढी गंदगी साचली आहे। नाल्यांमध्ये असो की बाहेर असो कचऱ्यांचे ढिगारे लागले आहेत आणि त्याच्याकडे कोणीच लक्ष देऊ नाही राहिले आहेत। तसेच आपले कामगार जे आहेत त्यांना अचानकपणे बंद केल्यामुळे त्यांचे पेमेंट सुद्धा झाले नाही। 4 महिने झाले आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर सुद्धा परिणाम झाला आहे त्याचा। तर आयुक्त साहेबांना आम्हाला एवढंच लक्षात आणून द्यायचं आहे की चंद्रपूरमध्ये एवढे घाण जमा झाली आहे ते आता त्यांच्या कॅबिनपर्यंत सुद्धा आली आहे। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर काहीतरी तात्काळ निर्णय घेऊन 48 तासामध्ये तात्काळ साफसफाईची कामं सुरू करा आणि आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर घ्या, एवढी आमची मागणी आहे। तसेच एक वर्ष झालंय आपल्याला हे आयुक्त साहेब लाभलेले आहेत, परंतु चंद्रपूरचे प्रश्न त्यांनी एकही सोडवलेला नाही आहे। पाणी पुरवठा असो, स्वच्छता असो किंवा आपल्या बांधकाम असो, अतिक्रमण किंवा विकास कामे यांचे एकही प्रश्न त्यांनी अजूनपर्यंत सोडवले नाही आहे। उलट प्रश्न वाढत आहेत आपल्या चंद्रपूरचे आणि आमच्या कामगारांना न्याय मिळावा एवढीच आमची मागणी आहे। आणि अशी आयुक्त आम्हाला आमच्या कामाचे नाही, आयुक्त हटाव चंद्रपूर बचाव ही आमची सर्वांची मागणी आहे।